ठाणे महानगरपालिकेचे द्वितीय नगराध्यक्ष आणि प्रथम महापौर आणि शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचं रविवारी ठाण्यात वृद्धापकाळानं निधन झाले। ते 85 वर्षांचे होते। त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई आणि नातवंड असा परिवार आहे। ठाणे शहराच्या विकासात तसंच शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीत प्रधान यांनी मोठं योगदान दिलं होतं। त्यांच्या निधनामुळे सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। ठाण्याचे दुसरे नगराध्यक्ष म्हणून 1974 ते 81 या कालावधीत सतीश प्रधान यांनी काम पाहिलं। शहरात शिवसेना पक्षाचा पाया रोवण्यात त्यांचा मोठा वाटा होता। 1986 ते 87 या काळात त्यांनी शहराचे पहिलं महापौर पद भूषवलं। यासह शिवसेनेचे राज्यसभा सदस्य, संसदीय गटनेते आणि केंद्रातील विविध समित्यांवर त्यांनी काम केलं। राजकारणासोबतच सतीश प्रधान यांनी क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेलं कार्यही उल्लेखनीय आहे। या काळामध्ये कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळत नव्हता, म्हणून ज्ञानसाधना महाविद्यालय त्यांनी सुरू केलं। शहराच्या सांस्कृतिक सामाजिक जडणघडणीमध्ये त्यांचं योगदान लाभले। दादोजी कोंडदेव स्टेडियम आणि राम गणेश गडकरी रंगायतन हे देखील सतीश प्रधान यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं आहे। गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते, त्यामुळे सक्रिय राजकारणापासून ते अलिप्त होते। काल दुपारी ठाण्याच्या खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली। आज सकाळी 9:30 वाजता सतीश प्रधान यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ज्ञानसाधना महाविद्यालयात ठेवण्यात आलं होतं। यावेळी सर्वपक्षीय नेते मंडळींनी सतीश प्रधान यांच्या पार्थिवांचं अंतिम दर्शन घेतलं। यावेळी शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सतीश प्रधानांच्या पार्थिवांचं अंत्यदर्शन घेतलं। तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, वनमंत्री गणेश नाईक, आमदार संजय केळकर, खासदार नरेश मस्के, माजी खासदार राजन विचारे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे, नरेश मणेरा, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिणगारे यांच्यासह सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक तसंच शिक्षक वर्गांनी सतीश प्रधान यांच्या पार्थिवांचं अंतिम दर्शन घेतलं। सतीश प्रधान यांचा आज ठाण्याच्या जवाहर बाग स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। सतीश प्रधान यांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे। त्यांनी नगराध्यक्ष असो, महापौर असो, जी पदं मिळाली त्या पदांचा उपयोग या ठाणे शहराच्या विकासासाठी केला आणि खरं म्हणजे एक सामाजिक, शैक्षणिक, साहित्य आणि क्रीडा विश्वातला प्रधान हरपला आहे अशा प्रकारची भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो। ठाणे महापालिकेचा आर्थिक गाडा रुळावर आणण्यासाठी प्रशासनानं कंबर कसली असून मालमत्ता कर वसुलीची मोहीम हाती घेतली आहे। आतापर्यंत तब्बल 541.8 कोटी मालमत्ता करापोटी पालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे। 23 डिसेंबर रोजीपर्यंतच्या या वसुलीत अव्वल ठरलेल्या माजिवडा मानपाडा प्रभाग समितीनं 187.45 कोटी वसूल केले असून सर्वात कमी म्हणजेच 18.48 कोटींची वसुली मुंबऱ्यातून झाली आहे। तर थकबाकीदारांनी कर भरावा यासाठी ठाणे महापालिकेनं फोन, SMS द्वारे थकबाकी भरण्यासाठी केलेल्या आवाहनाचा सकारात्मक परिणाम झाल्याचं दिसून आले। ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाला 2024-25 या वर्षाकरिता एकूण 857 कोटींचं उद्दिष्ट देण्यात आलं। त्यानुसार संबंधित विभागानं आत्तापर्यंत 541.8 कोटींची वसुली केली आहे। प्रशासनानं ठेवलेल्या उद्दिष्टांच्या ती 60% इतकी आहे। गत वर्षी याच कालावधीत 495.25 कोटींची वसुली करण्यात आली होती। मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 45.83 कोटींची अधिकची वसुली आत्तापर्यंत झाली आहे। यंदा 6,13,000 ग्राहकांना बिलांचं वाटप केलं आहे। त्यातील 3,10,000 ग्राहकांनी मालमत्ता कराचा भरणा केलाय, तर 55% मालमत्ता धारकांनी ऑनलाईन भरणा केला। माजिवडा मानपाडा प्रभाग समितीनं 187.45 कोटींची वसुली केली आहे, तर सर्वात कमी वसुली ही मुंब्रा प्रभाग समितीच्या हद्दीत झाली आहे। तर वर्तकनगर आणि नौपाडा प्रभाग समितीनं वसुलीत अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावलाय। दुसरीकडे कळवा आणि वागळे इस्टेट या प्रभाग समितींना 20 कोटींचा पल्ला आतापर्यंत गाठता आला नाही। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष आणि पहिले महापौर सतीश प्रधान यांचं निधन झालं असून ठाणे शहरासाठी आणि ठाणेकरांसाठी अतिशय दुःखद बातमी आहे। ठाणे शहराच्या सर्वांगीण विकासात मोठा वाटा उचललेल्या सतीश प्रधान यांनी शहराला नव्या दिशा दिल्या। राम गणेश गडकरी रंगायतन, दादोजी कोंडदेव स्टेडियम यांसारखा ऐतिहासिक वास्तू ठाण्याला त्यांच्या योगदानाची साक्ष देतात। सतीश प्रधान यांनी सुरू केलेल्या योजनांमुळे ठाण्याचा विकास वेगानं झाला। कला, क्रीडा, शिक्षण, सामाजिक उपक्रम आणि विविध प्रकल्पांमधील त्यांचं योगदान आजही आदर्शवत मानलं जातं। विशेष म्हणजे त्यांनी सुरू केलेली ठाणे मॅरेथॉन हा उपक्रम ठाणेकरांसाठी एक प्रेरणादायी ठरला आहे। ठाण्यातील मुलांना शिक्षणासाठी मुंबईकडे धावावं लागत असे, परंतु सतीश प्रधान यांच्या दूरदृष्टीनं ज्ञानसाधना महाविद्यालय सुरू झालं। यामुळे ठाण्यातील विद्यार्थ्यांसाठी विविध शाखांचा अभ्यास करण्याची संधी निर्माण झाली। शिक्षणासाठी त्यांनी उभा केलेला पाया ठाणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे। ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी सतीश प्रधान यांना श्रद्धांजली वाहताना सतीश प्रधान आणि आपला वैयक्तिक संबंध अत्यंत मधुर असल्याचं सांगितलं। त्यांचे उपक्रम राजकारणापलीकडचे असल्यानं त्यात सहभागी होण्याचा आनंद मला मिळत असे। त्यांच्या जाण्यानं ठाणेकरांना मोठा धक्का बसल्याचंही त्यांनी सांगितलं। सतीश प्रधान यांच्या निधनानं ठाणे शहर एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व गमावले। त्यांच्या कार्याचा ठसा ठाणेकरांच्या हृदयावर कायम राहील असंही केळकर यांनी नमूद केले। सतीश प्रधान आणि ठाणे असं एक अतूट नातं अनेक वर्ष होतं, कारण की पहिले नगराध्यक्ष, पहिले महापौर आणि म्हणून सतीश प्रधानचं नाव हे त्या पूर्ण ठाणेकरांना आणि ठाण्याशी जोडलेलं असं नाव होतं की ज्यांनी ठाण्याच्या डेव्हलपमेंटमध्ये फार मोठा त्यांचं योगदान होतं। मग दादोजी कोंडदेव स्टेडियम असेल, गडकरी रंगायतन असेल किंवा विविध प्रकारच्या योजना आणि विविध प्रकारचे उपक्रम, मग स्पोर्ट्सच्या संबंधी, अन्य क्षेत्राच्या संबंधी उपक्रम, मॅरेथॉन हा एक त्यांचा माइलस्टोन असा उपक्रम त्यांनी त्या वेळेला सुरू केला। आणि माझं वैयक्तिक त्यांच्याशी खूप जवळचे संबंध होते त्यांच्या सर्व उपक्रमामध्ये, कारण ते राजकारणाच्या पलीकडे उपक्रम होते। त्यावेळेला आम्ही सगळी मंडळी आम्ही त्यांच्या त्या टीममध्ये देखील काम करत असू आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील त्यांनी एक कॉलेज सुरू करून फार मोठं ठाणेकरांच्या करता योगदान दिलं। कारण की ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी 31 डिसेंबरच्या अनुषंगानं सुरू केलेल्या ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाईत 3 दिवसात 202 तळीरामांवर कारवाई करण्यात आली आहे। वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा इशारा देण्यात आलाय, मात्र तळीरामांवर त्यांचा परिणाम झाला नसल्याचंही दिसून येतंय। त्यामुळे ही कारवाई आणखीन कठोर करण्यात येईल असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे। 31 डिसेंबर आणि नववर्षाच्या निमित्तानं ठाणे वाहतूक विभागानं ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाईचा वेग वाढवलाय। ठिकठिकाणी नाकेबंदी केली जात आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहन चालकांची तपासणी केली जाते। 26, 27 आणि 28 डिसेंबर या 3 दिवसात वाहतूक पोलिसांनी 202 तळीरामांवर कायद्याचा दणका दिलाय। पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईत सर्वाधिक दुचाकी चालकांचा समावेश असल्याचं दिसून आले। नाकाबंदीत पकडण्यात आलेल्या सर्व तळीरामांना पुढील कायदेशीर दंडात्मक कारवाईकरिता न्यायालयासमोर उभं करण्यात येणार आहे। 31 डिसेंबरच्या अनुषंगानं 1 डिसेंबरपासून मद्यपींचं प्रमाण वाढत असल्यानं 1 डिसेंबरपासून जास्त कारवाया करण्याचं काम सुरू केलं जातं।
पोलीस आयुक्तांच्या आदेशानं सर्व ठिकाणी कारवाया सुरू करण्यात आल्या। त्यासाठी 4 सहाय्यक पोलीस आयुक्त, 17 पोलीस निरीक्षक, 23 पोलीस उपनिरीक्षक, 110 कर्मचारी तैनात ठेवण्यात आलेत। हॉटेल आणि बार मालकांना मद्यपींना घरी सोडून देण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देश